गायकवाड हे फडणवीसाचं अपत्य. फडणवीस नालायकाचा बिग बॉस. यशपाल भिंगे यांचा प्रहार. काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर यशपाल भिंगे हे आज लातूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. लातूर जिल्ह्यात ओबीसी सेलची बैठक तसेच वेगवेगळ्या ओबीसी बांधवांशी ते संवाद साधणार असून आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत प्रहार केला आहे. फडणवीस हे नालायकाचे बिग बॉस असून निर्बुद्ध लोकांना ते जवळ करतात आणि त्यांच्या भोवती नालायकांचं घोळकं असतं असं म्हणत थेट मुख्यमंत्र्यावर त्यांनी जोरदार प्रहार केला आहे. यासोबतच ओबीसी संघटन मजबूत करून ओबीसींना सत्तेत वाटा मिळावा यासाठी राज्यभर ही संवाद यात्रा काढण्यात आली असून सत्ताधाऱ्यांनी ओबीसी समाजाचा फक्त फायदा घेतला, मात्र त्यांच्यासाठी काहीच केलं नाही. म्हणून ओबीसीला समान न्याय देऊन सत्तेत वाटा देण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं राज्यभर संवाद यात्रा काढण्यात आल्याचं प्राध्यापक डॉक्टर यशपाल भिंगे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. ओबीसी संवाद यात्रा सुरू केलेली आहे. काय नेमकं वैशिष्ट्य आहे, कशा पद्धतीचा यात्रा आहे? या देशामध्ये ओबीसी हा एक उत्पादक समाज आहे, उत्पादक वर्ग आहे आणि तो कायमस्वरूपी परंपरेनं सहिष्णू राहिलेला आहे. परंतु या वर्गाला धर्माच्या नावानं हिंसक करणं, त्याचं गुन्हेगारीकरण करण्याचं कपटी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये होते आहे. तर आमची ही लढाई केवळ राजकीय स्वरूपाची लढाई आहे असं मी प्रथमतः मानत नाही. प्रथमतः आमची लढाई ही सांस्कृतिक लढाई आहे आणि त्याचं भान आम्हाला आलेलं आहे आणि त्यामुळं ओबीसींना घर वापसी करायला लावून याच्यासाठीची संवाद यात्रा आहे. कारण ओबीसी हा 52% आहे आणि त्याच्या वर्तनाचा परिणाम हा देशावरती होणार आहे. म्हणून 52%चा वर्ग सहिष्णू जो होता, धर्मनिरपेक्ष जो होता, समतावादी जो होता, सगळे या ओबीसीचे महापुरुष हे समतावादी महापुरुष आहेत. कधीही ओबीसीचा महापुरुष गोळवलकर झाले नाहीत, हेडगेवार झाले नाहीत, सावरकर झाले नाहीत. त्यांचे महापुरुष हे शिवाजी महाराज आहेत, त्यांचे महापुरुष अहिल्यादेवी होळकर आहेत, बसवांना हे त्यांचे महापुरुष आहेत. फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, पंजाबराव देशमुख हे महापुरुष आहेत त्यांचे. परंतु त्या जागी त्यांना मी आता ज्यांची नावं घेतली ती वैदिक परंपरेतले त्या सगळ्या लोकांची त्यांना योजना करायची आहे आणि ती आम्हाला होऊ द्यायचं नाही आहे. म्हणून आमचे पूर्वजे लढत आलेले आहेत, आम्ही लढत राहू. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राहुल गांधी ज्या पद्धतीनं बोलायला लागलेले आहेत की ओबीसींची जनगणना करा. जनगणना का करा? कारण ओबीसींची संख्या माहीत झाल्यानंतर त्यांच्या अवस्थेचं निराकरण करता येईल. कारण ओबीसी आज बिकट अवस्थेमध्ये आहे. गावगाड्यामधले सगळे बलुत्यानं चालत आलेले व्यवसाय आज बंद पडलेले आहेत आणि अशा वेळेला हा ओबीसी वाचवणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून ओबीसीला सर्व प्रकारचं व्यवस्थितपणानं आरक्षण, रिझर्वेशन मिळालं पाहिजे ही भूमिका काँग्रेसनं घेतलेली आहे. त्यामुळं ओबीसींच्या न्याय हक्काचं संरक्षण करण्यासाठी काँग्रेस ही आता आघाडीवर आहे आणि तेही आम्हाला ओबीसींना सांगायचं आहे. आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसींच्या काँग्रेसमधल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतोयच, परंतु जे काँग्रेसमध्ये नाहीत परंतु ओबीसी, भटक्या विमुक्त यांच्या चळवळीमध्ये काम करणारे, सामाजिक पातळीवर काम करणारे जे कार्यकर्ते, नेते आहेत त्यांच्याशी बोलतोय, विचारवंतांशी बोलतोय, लेखकांशी, पत्रकारांशी बोलतोय. थेट वस्त्यावरती जाऊन आम्ही तिथल्या लोकांशी बोलतोय आणि लोकांना हे पटायला लागलेलं आहे. मी जवळपास 6 जिल्ह्यांचा दौरा करून आलोय, 7वा जिल्हा आहे माझा हा. 6ही जिल्ह्यामध्ये ओबीसींना हे सगळं पटतंय की आम्हाला केवळ आमिष दाखवून आमची मतं हडप केली, आमच्या पदरात काहीच टाकलं. धनगर समाजाचं उदाहरण आपण डोळ्यासमोर ठेवू शकता की प्रत्येक वेळेला इलेक्शन आलं की ते सांगतायत की आरक्षणाचं हे करतो म्हणून. भंडारा लावून हा खोटं बोलला फडणवीस. पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो, तीन वेळेला हे मुख्यमंत्री झाले, परंतु धनगरांना देता आलं नाहीच. परंतु त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला अहिल्यादेवी होळकर ही अस्मिता आहे आमची, धनगरांचीच नाही, सगळ्या बहुजन समाजाची अस्मिता आहे. त्यांनी बांधलेला 1771 मधला मणिकर्णिका घाट बुलडोजर लावून या योगी मोदी सरकारनं पाडला. म्हणजे याचा अर्थ काय? यांचं हिंदुत्व बेगडी आहे, यांचं ओबीसी प्रेम बेगडी आहे, यांचं बहुजन प्रेम बेगडी आहे, शेतकऱ्याचं प्रेम बेगडी आहे, यांचं सगळंच बेगडी आहे. आणि त्यामुळं यांच्यावर पडलेला जो पडदा आहे, जसा ट्रम्प येताना तुम्ही बघितले झोपडपट्ट्याला पडदे लावले होते, तसे हे ओबीसींना पण पडदे लावून मखमली करण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्या पडद्याच्या आत मात्र भीषण आहे. ती भीषणता लोकांच्या पुढे मांडणं हे गरजेचं आहे.
हे केवळ काँग्रेसच्यासाठी आम्ही करतच नाही आहोत. देश वाचवायचा असेल तुम्हाला तर याच विचारधारेवर आपल्याला बहुजन समाजाला घेऊन जावं लागेल. या भूमिकेतनं आम्ही करतोय आणि राहुल गांधी या संदर्भामध्ये जे काम करतायत त्यामुळं ओबीसींच्या मध्ये एक चैतन्य निर्माण झालेलं आहे. आमदार गायकवाड असतील किंवा वीरेंद्र शास्त्री असतील यांचे जे वक्तव्य झाले पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे वातावरण बदलून गेलं. आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कोण आहे? फडणवीस. धीरेंद्र शास्त्री बोलत असताना फडणवीस कुठे होते? स्टेजवर होते. फडणवीसांनी त्यांचं वेगळ्या पद्धतीनं समर्थन केलं. कारण अक्षरांची शब्दांची काय कोलांटुड्या सर्कस करणं हे यांच्या परंपरेमध्ये आहे. आणि त्यामुळे धीरेंद्र शास्त्री जे शिवाजी महाराजांना कमी लेखतायत, अनुल्लेखित करतायत, त्यांचा अवमान करतायत, त्यावेळेला मुख्यमंत्री गृहमंत्री स्टेजवर आहे. मग त्यांनी का गुन्हे दाखल केले नाहीत? गायकवाड इतकं बोलतोय असा निर्मुद्ध, म्हणजे आमच्या इथं परंपरा कोणती आहे? उद्धवराव पाटलांची परंपरा आहे आमच्याकडे. आमच्याकडे परंपरा कोणती आहे? गणपतराव आबा देशमुखांची आहे, तुळशीराम जाधवांची आहे. आमच्या इथं यशवंतराव चव्हाणांची परंपरा आहे, गाडगिळांची परंपरा आहे या महाराष्ट्राला. आज त्या परंपरेमध्ये गायकवाड कोणी जन्माला आणला? हे फडणवीसांचं अपत्य आहे. मग त्या गायकवाडाला यांनी काही तंबी दिली का? त्या गायकवाडावर गुन्हे दाखल केले का? केले नाहीत. सोलापूरकर, कोरडकर, छिंदम, ते टाई टोपीवाला कोश्यारी काय काय बोलत होता. इतका नालायक राज्यपाल तुम्ही पाहिलं का कधी महाराष्ट्रात? तुम्हाला कळतंय तसं सांगा ना. हे नालायक लोकच याची अवतीभूती काय आहेत? कारण हा नालायकाचा बिग बॉस आहे. आणि त्यामुळं नालायकपणा या महाराष्ट्रामध्ये वाढवायचा, निर्बुद्ध लोक सत्तास्थानी आणायचं, घाणेरडं बोलणारे, वक्तव्य करणारे, द्वेषमूलक भाषणं करणारी माणसं याच्या सोबत असतात. आणि त्या सगळ्यांना हा पाठिंबा देतो. कारण शिवाजी महाराजांच्या विषयी, आमच्या सगळ्या बहुजन परंपराच्या विषयी, महापुरुषांच्या विषयी याच्या मनामध्ये कपट आहे, विष आहे. त्यामुळं आमच्या महापुरुषाचा अपमान झाला की फडणवीसाला शांत झोप लागते. देशामध्ये पण असं होतं, राघव चड्डासारख्या माणसाला एकदम बाजूला वेगळं केलं जातं, त्याला मजबूर केलं जातं. नाही, आता ही काही बातमीच राहिली नाही. आज हे गेले ते गेले हे काही बातमी राहिली. यात काय नाविन्य? सामान्य माणसं विरोधी हे बघा, तुम्ही यशवंतराव चव्हाणांचं सह्याद्रीचे वारे हे भाषणांचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये भाषणं पहा. विरोधी बाकावर चांगली माणसं आली पाहिजे तरच आपली लोकशाही ही मजबूत होईल, समृद्ध होईल. ही भूमिका आमच्या प्रथम मुख्यमंत्र्यांनी घेतली होती काँग्रेसचे. आज यांचं असं आहे की फक्त आम्हीच टिकलो पाहिजे, विरोधी पक्षच नको. ही भूमिकाच मुळात हुकुमशाही वृत्तीची भूमिका आहे. आणि हे प्रवृत्तीनं आधीपासून हुकुमशाहच आहे. ज्याचा हिंसेवर विश्वास असतो ते लोकशाही विरोधीच असतात ना. यांचा हिंसेवर विश्वास आहे. धर्मनिरपेक्षता हे मूल्य ज्यांना समजलेलं नाही ते संविधानाच्या बाजूनं नाहीत. जो संविधानाच्या बाजूनं नाही तो लोकशाहीच्या बाजूनं नाही. म्हणून हे लोकशाही विरोधी, संविधान विरोधी प्रवृत्तीचे लोक आहेत. यांना घालवल्याशिवाय आता महाराष्ट्रातला बहुजन समाज हा स्वस्थ बसणार नाही. Thanks for watching Ekmat Digital.